मित्रांनो, नवीन वर्षात आपलं स्वागत आहे. सायन्स वन या विषयासाठी मी संजय सिसोदिया सर तुम्हाला शिकवणार आहे. रेग्युलर क्लासवर्क आणि आजपासून ऑनलाईन सायन्स. आत्तापर्यंत तुम्ही 5वी ते 8वीपर्यंत सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स या नावाने ओळखत होतात. त्यामध्ये सर्व प्रकारचे टॉपिक एकाच पुस्तकात मिक्स होते, एकत्र होते. परंतु 9वीत गेल्यानंतर सायन्स विषयाची विभागणी डिवायडेशन केलं जातं. त्यात सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि दुसरं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 अशा या 2 टॉपिकमध्ये सायन्सची विभागणी केली जाते. सायन्स 1 या पार्टमध्ये फिजिक्स म्हणजे ज्याला भौतिकशास्त्र म्हणतात आणि केमिस्ट्री ज्याला रसायनशास्त्र म्हणतो, हे टॉपिक त्यामध्ये येत असतात. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस सायन्स 8वी 9वी 10वीला 3 विषयात विभागलं गेलं होतं: फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ज्याला जीवशास्त्र म्हणतात. परंतु आता मागील 10-12 वर्षापासून सायन्स 1 म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि सायन्स 2 म्हणजे बायो आणि काही भाग पोल्युशन वगैरे जनरल सायन्सचा भाग. मग आता आपण सायन्स 1 या टॉपिकला सुरुवात करणार आहेत. पहिलं चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन. मग आता ही कन्सेप्ट, मोशन ही एक कन्सेप्ट आहे, सायन्समधली एक संज्ञा आहे, एक टर्म आहे. जसं शाळा म्हटली की शाळेशी रिलेटेड शब्द येतात: टीचर, ब्लॅकबोर्ड, प्रिन्सिपल, पुस्तक, बुक्स, वही, हे शब्द येतात. तसं फिजिक्समध्ये मोशन, ज्याला आपण मराठीमध्ये गती म्हणतो, गतिमान म्हणतो. मग सायन्समध्ये या ज्या ऑब्जेक्ट आहेत, वस्तू आहेत, या मोशनमध्ये आहे किंवा नाही हे आपण याच्यात पाहणार आहोत. मग मोशन म्हणजे सायन्सच्या हिशोबाने नेमकं काय? Suppose we see number of example in our daily life. Just the running boy, running car, walking man, running bus, the flight of bird म्हणजे एखादा मुलगा पळतोय, एखादा व्यक्ती चालतोय, बस जाते, रेल्वे येत आहे, पक्षी उडत आहे. हे जे उदाहरणं आहेत, याला आपण म्हणू की वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. काही वेळेस झाडांची पानं हलतात, उडतात, हवेचे धुळीत कण उडतात, एअर पार्टिकल म्हणतो आपण त्यांना. एखादा दगड उंचावरून खाली येतो,
त्याला आपण आपल्या दृष्टीने म्हणू की ही वस्तू, हे ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. पण एखादी भिंत, इमारत, वृक्ष, ट्री ज्याला आपण म्हणू की ते स्थिर आहेत, स्टेबल आहेत, त्याला सायन्समध्ये स्टेशनरी म्हणतात. म्हणजे ते रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे विराम अवस्थेमध्ये आहे. असे अनेक ऑब्जेक्ट आहेत जे आपण पाहतो की ते एक तर मोशनमध्ये असतात, म्हणजे गतिमान असतात, किंवा एक तर स्टेशनरी असतात. मग आपल्याला नेमकं कसं म्हणता येईल, तर सायन्सच्या दृष्टीने की वस्तू जर गतिमान असेल, मोशनमध्ये असेल, तर कसं ओळखणार, तर त्याच्यासाठी आणखी एक त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे सराउंडिंग, ज्याला आपण परिसर म्हणतो. मग या सराउंडिंगमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करत असेल, जसं आता आपल्या शाळेचं ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये आपल्याला कंपाऊंड आहे, आपल्या शाळेची बिल्डिंग आहे, त्या बाजूला ज्युनियरची बिल्डिंग आहे, समोर संजय टाऊन हॉल आहे, नंतर मोठमोठे आपल्या कंपाऊंडमध्ये वृक्ष आहेत, ट्रीज आहेत, याला आपण सराउंडिंग म्हणू. आणि या सराउंडिंगमध्ये आपल्याला मुलं खेळताना दिसत आहेत. आपण सांगणार हा मुलगा पळतोय, हा मुलगा खेळतोय. मग आपण झालो ऑब्झर्वर, म्हणजे आपण झालो निरीक्षक. म्हणजे ऑब्झर्वरच्या समोर आणि सराउंडिंगच्या सानिध्यामध्ये, रिस्पेक्टमध्ये ती वस्तू आपल्याला, तो मुलगा, वस्तू, गाडी पोझिशन चेंज करताना दिसते आहे. म्हणजेच विज्ञानाच्या दृष्टीने, सायन्सच्या दृष्टीने द ऑब्जेक्ट विल बी इन मोशन. आणि म्हणून इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, देन इट सेड टू बी इन मोशन. ही आहे सायंटिफिकली मोशनची डेफिनेशन. म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणू किंवा आपल्याला लक्षात आणण्यासाठी की जर एखादी वस्तू सापेक्ष जर आपली पोझिशन, स्थिती बदलत असेल ऑब्झर्वर समोर, ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक समोर, तर समजून घ्या ती वस्तू, ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. अन्यथा ती विराम अवस्थेत आहे, म्हणजे रेस्ट पोझिशनमध्ये आहे. मग आपल्याला काही वेळेस मोशन हे जाणवतं, सेन्सेशन होतं, काही वेळेस दिसतं, काही वेळेस ते सेन्सेशन होत नाही. मग आता याच्यावरून आपल्याला अनेक जे आता उदाहरणं सांगता येतील की आपण ऑब्झर्व करू शकतो की कोणती वस्तू, कोणती ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे किंवा नाही. मग या मोशनवरून आणखी सायन्सचे काही पुढच्या कन्सेप्ट आहेत ते आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी आणखी तुम्ही एक्स्ट्रा मोशनबद्दल अनेक उदाहरणं डोळ्यासमोर आणू शकतात. पुस्तकात 4 दिले म्हणजे तेच फक्त मोशनचे तास नाही, याच्या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा ते पाहू शकतात. पुढचा टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट ही सुद्धा एक फिजिक्समधली, सायन्समधली एक कन्सेप्ट आहे, एक संज्ञा आहे, एक टर्म आहे. आणि डिस्टन्स ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे, एक संज्ञा आहे. मग आता डिस्प्लेसमेंटचा नेमका अर्थ काय आणि डिस्टन्सचा नेमका अर्थ काय? म्हणताना डिस्प्लेसमेंटला मराठीमध्ये म्हणतात विस्थापन, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजे डिस्प्लेसमेंट, सोपा शब्द. मग तो सायंटिफिकली कसा प्रूव्ह करायचा तो आपण पाहू. आणि डिस्टन्सला सोपा शब्द आहे
अंतर. मग अंतर म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथून धुळं किती अंतर, इथून आपलं घर ते शाळा किती अंतर. हे अंतर म्हणजे लेंथ, म्हणजे लांबी, किती आपण डिस्टन्स कव्हर केलं. तुम्ही घरून शाळेत आले, तुम्ही सांगणार सर आम्ही 3 किलोमीटर आलो. मग तुम्ही बाय रोड आले, शॉर्टकट आले, तो नंतरचा प्रश्न. मग तुम्ही एवढंच सांगणार की आम्ही 3 किलोमीटर येतो, कोणी सांगेल आम्ही 1 किलोमीटर येतो. हे झालं डिस्टन्स, म्हणजे ॲक्च्युअल लेंथ, प्रत्यक्ष कव्हर केलेलं लांबी, आक्रमिलेली लांबी, त्याला आपण डिस्टन्स म्हणू. आता समजून घ्या, पुस्तकात एक डायग्राम पण दिली आहे, तीच समजायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला अनेक उदाहरणाने आपण एक्झाम्पल प्रूव्ह करू शकतो. जसं आता समजून घ्या, पुस्तकाप्रमाणे ए जागेवर तुम्ही उभे आहेत, एका जागेवर तुम्ही उभे आहेत, तिथून तुम्ही निघाले किंवा तुम्ही घरी आहेत, घरून तुम्ही आले तुमच्या मित्राकडे, तो अर्धा किलोमीटर 500 मीटर तुम्ही मित्राच्या घरी आले, तिथून त्याच्यासोबत गेले आणि स्कूलला आले. म्हणजे तुम्ही ए पोझिशनला आहे, तुम्ही मित्र म्हणजे बी पोझिशनला गेले आणि तिथून तुम्ही स्कूलला आले म्हणजे सी जागेवर आले. मग तुम्ही तुमच्या घरून मित्राकडे आले, 500 मीटर अंतर कव्हर केलं, मित्राकडून स्कूलला गेले, 1200 मीटर परत चालले तुम्ही. मग तुम्ही ते सायकलवर आले, बाईकने आले, तो भाग नंतर. परंतु तुम्ही ॲक्च्युअल अंतर कव्हर केलं तुमच्या घरून मित्राकडे आणि मित्राकडून स्कूलकडे. असं तुम्ही 1700 मीटर म्हणजे 1700 मीटर तुम्ही डिस्टन्स कव्हर केलं. याला म्हणणार सायन्समध्ये डिस्टन्स. तुम्ही ॲक्च्युअल चाललेलं अंतर त्याला डिस्टन्स म्हणणार. परंतु तुमचं घर आणि शाळा ही जर विचार केला तर ए पासून डायरेक्ट सी ही फक्त 1300 मीटर ॲक्च्युअल अंतर होतं. म्हणजे डायरेक्ट स्कूल ते घर, डायरेक्ट जर डायरेक्शनचा विचार केला, दिशेचा विचार केला की असं न जाता डायरेक्ट जर गेलो आपण, ते पण अंतर आहे. परंतु दिशेच्या हिशोबाने, डायरेक्शनच्या हिशोबाने विचार केला तर आपल्या भाषेमध्ये शॉर्टकट म्हणू त्याला, तर ते फक्त राईट साईडला किंवा एखाद्या पोझिशनला ते जवळ होतं. जसं आपण इथून धुळ्याला गेलो, इथून आपण धुळ्याला जाताना दोंडाईचं, चिमठाणा असं धुळं जातो. मग हे रोडच्या हिशोबाने आपण तसं जातो. मग आपण सांगणार राऊंड फिगर की धुळे इथून 100 किलोमीटर आहे. परंतु हे जर तुम्ही स्पेस डिस्टन्स कव्हर केलं, जर तुम्ही विमानाने गेले, हेलिकॉप्टरने गेले, तर ते आपल्याला वेळ तर वाचतोच, तो भाग स्पीडचा झाला. परंतु जर डायरेक्शनने जवळ अंतर स्पेसच्या हिशोबाने गेलं तर ते फार जवळ असतं. मग शेवटी आपल्याला विचार काय करायचा आहे की आपण इथून निघालो, आपली इनिशियल पोझिशन होती घर आणि फायनल पोझिशन आहे स्कूल. मग तुम्ही ते डिस्टन्स कव्हर केलं त्याला तुम्ही अंतर म्हणणार की मी एवढं चाललो, मी एवढं 1700 गेलो. परंतु ॲक्च्युली ते ए पोझिशनपासून तर सी पोझिशनपर्यंत जे तुम्ही इनिशियलला तुम्ही घरी होते, फायनलला तुम्ही स्कूलला आहे, हे झालं डिस्प्लेसमेंट. याला म्हणतात विस्थापन. मग विस्थापन डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्ही पण जागा बदल केली, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेले, त्याला म्हणणार डिस्प्लेसमेंट. तिथं तुम्ही दिशेचा विचार केला, दिशा म्हणजे डायरेक्शनचा विचार केला. समजून घ्या, आता तुम्हाला तिसरं आपल्या शाळेमध्ये आपण साईबाबा हॉलजवळ शेजारी आहेत आणि आपल्याला आता लॅबमध्ये जायचं आहे. मग लॅबमध्ये जाताना आपण आपली या जिन्याने पण जाऊ शकतो
आपल्या साईबाबा हॉलच्या शेजारच्या जिन्याने आपण वरती जातो, तिथून आपले लॅब प्रोजेक्टर रूमला गेलो, तिथं 1 मिनिटात पोचू आपण. आणि एखादा मुलगा इथून लायब्ररीकडे जाईल, लायब्ररीकडून तो प्रोजेक्टर रूमला पोचेल. मग ते झालं त्याचं डिस्टन्स. पण शेवटी तो पण प्रोजेक्टरलाच गेला आणि दुसरा मुलगा पण प्रोजेक्टरलाच गेला, परंतु त्याने डिस्टन्स जास्त घेतलं आणि याने तर डिस्प्लेसमेंट म्हणजे एका जागेवरून तो दुसऱ्या जागेवर एका डायरेक्शनच्या दिशेने गेला तो, आणि म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट. अशा अनेक उदाहरणे काहींमध्ये तुम्हाला ते वेगळं वाटेल, उदाहरणांमध्ये काही उदाहरणांमध्ये आपल्याला सहज सोपं वाटेल. म्हणजे थोडक्यात शॉर्टकट, डिस्प्लेसमेंट मीन्स टू चेंज द पोझिशन इनिशियली टू फायनल पोझिशन, and distance means initial to final but covered actual length. म्हणून सायंटिफिकली डेफिनेशन आहे, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. व्हेरियस डिस्प्लेसमेंट इट्स द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. म्हणजेच सुरुवातीची जागा, पोझिशन म्हणजे स्थिती, अँड फायनल पोझिशन म्हणजे पॉईंट म्हणजे अंतिम स्थिती, याला डिस्प्लेसमेंट म्हणतात.